नमस्कार मंडळी. अशाच नवनवीन आणि भावपूर्ण कथा दररोज ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा. ओम देवताभ्य पितृभ्यश्च महायोगिभ्य एवच नमः. स्वाहायै स्वधायै नित्यमेव नमो नमः. मित्रांनो, एका पुरातन काळातील निसर्गरम्य पण गरिबीने गांजलेल्या छोट्याशा खेड्यात विठ्ठल नावाचा एक तरुण आपल्या पत्नी सावित्रीसह राहत होता. त्यांचे घर म्हणजे मातीची भिंत आणि वर गवती छप्पर असलेला एक साधा निवारा होता. विठ्ठलचे वडील सोपान काका हे अत्यंत धार्मिक आणि सात्विक वृत्तीचे गृहस्थ होते, ज्यांच्या शब्दाला संपूर्ण गावात मान होता. पण त्यांच्या अचानक जाण्याने विठ्ठलच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. सोपान काका भराचा आधारस्तंभ होते आणि त्यांच्या मृत्यूनंतर जणू घराची बरकतच निघून गेली. एकेकाळी धान्याने भरलेली कणगी आता पूर्णपणे रिकामी झाली होती आणि घराच्या कोपऱ्यात ठेवलेला तो जुना दिवा आता तेलाभावी विझू लागला होता. विठ्ठल रात्रंदिवस आपल्या कोरड्या पडलेल्या जमिनीत घाम गाळायचा, पण आभाळ जणू त्याच्यावर रुसले होते, कारण पावसाचा एक थेंबही जमिनीवर पडत नव्हता आणि बियाणांसाठी सावकाराकडून घेतलेले कर्ज व्याजासह वाढत चालले होते. सावित्री आपल्या पतीची ही अगतिकता पाहून मनोमन हळहळायची, पण ती कधीही आपली व्यथा त्याच्यासमोर मांडत नसे आणि मिळेल त्या तुटपुंजा अन्नात घराचा गाढा ओढण्याचा प्रयत्न करायची. विठ्ठलला रात्री झोप लागत नसे, कारण त्याला सतत आपल्या वडिलांची म्हणजेच सोपान काकांची आठवण येत असे आणि त्याला असे वाटायचे की कुठेतरी काहीतरी चुकतंय, कारण सोपान काकांच्या निधनानंतर एकामागून एक संकटे त्यांच्या मागे लागली होती. गावातील लोक कुजबूज करायचे की सोपान काकांच्या आत्म्याला कदाचित शांती लाभली नसावी, कारण विठ्ठलची परिस्थिती इतकी बिकट झाली होती की त्याला साधे दशक्रियाविधी आणि श्राद्धविधी नीट पार पाडता आले नव्हते. पावसाळ्याचे दिवस असूनही धरणीमाता तहानलेली होती आणि विठ्ठलच्या शेतात फक्त भेगा पडल्या होत्या, ज्यामुळे त्याच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारा वाहू लागल्या होत्या. एके दिवशी विठ्ठल आपल्या पडक्या ओसरीवर बसून आकाशाकडे पाहत असताना त्याला आपल्या वडिलांच्या शिकवणीची आठवण आली, ज्यात त्यांनी सांगितले होते की कितीही संकटे आली तरी भक्तीची साथ सोडू नकोस. पण विठ्ठलच्या मनात आता शंका निर्माण होऊ लागली होती की देवाला त्यांची ही दयनीय अवस्था दिसत नाही का? सावित्रीने त्याला धीर देत म्हटले की देव परीक्षा घेतोय, पण लवकरच मार्ग निघेल. आणि विठ्ठलने आपली सर्व चिंता ईश्वराच्या चरणी अर्पण केली. तरीही गरिबीचा विळखा इतका घट्टम होता की घराचे छप्पर गळू लागले होते आणि अन्नाचा शेवटचा दाणाही आता संपत आला होता. विठ्ठलच्या मनात सतत एकच विचार येत होता की वडिलांनी आयुष्यभर पुण्य कमावले, मग त्यांच्या मुलाच्या वाट्याला हे भोग का आले असावे? आणि या प्रश्नाचे उत्तर त्याला कुठेच मिळत नव्हते. गावातील सावकाराने त्याला शेवटची ताकीद दिली होती की जर पुढच्या काही दिवसात कर्जाची परतफेड झाली नाही तर त्याचे घर आणि जमीन जप्त केली जाईल, ज्यामुळे विठ्ठल पूर्णपणे कोलमडून गेला होता आणि त्याला वाटू लागले की आता मृत्यूशिवाय कोणताही पर्याय उरला नाही. पण त्याच वेळी त्याच्या अंतर्मनातून एक आवाज आला की अजूनही काहीतरी बाकी आहे जे त्याला शोधायचे आहे. आणि अशा प्रकारे विठ्ठलच्या आयुष्यातील ही काळी रात्र अधिकच गडद होत चालली होती. दिवसामागून दिवस सरत होते, पण विठ्ठलच्या आयुष्यातील दुःखाचे ढग मात्र अधिकच गडद होत होते. एकेकाळी सोपान काकांच्या अस्तित्वामुळे चैतन्याने रसरसलेले ते घर आता एखाद्या स्मशानासारखे शांत आणि भयाण वाटू लागले होते. घराच्या भिंतींना तडे गेले होते आणि पावसाच्या पाण्याने अंगणातील माती चिखलाने माखली होती. पण विठ्ठलच्या नशिबात मात्र कोरडा दुष्काळच लिहिला होता. शेतातील पिके करपून गेली होती आणि जमिनीला पडलेल्या भेगा पाहून विठ्ठलचे हृदय पिळवटून निघत असे, कारण त्याने प्रत्येक बी पेरताना आपल्या वडिलांचे नाव घेऊन प्रार्थना केली होती. पण निसर्ग आणि नशीब दोन्ही त्याच्या विरोधात उभे ठाकले होते. घरात धान्याचा एक दाणा उरला नव्हता आणि सावित्रीला दररोज रिकाम्या चुलीसमोर बसून अश्रू ढाळावे लागत होते. तरीही तिने कधीही विठ्ठलकडे तक्रार केली नाही. उलट ती त्याला नेहमी धीर देत म्हणाली की विठ्ठल, तुम्ही काळजी करू नका, स्वामी समर्थ नक्कीच काहीतरी मार्ग दाखवतील. पण विठ्ठलच्या मनातील संताप आणि अगतिकता वाढतच चालली होती. गावातील लोक आता उघडपणे बोलू लागले होते की विठ्ठलने आपल्या वडिलांचे उत्तरकार्य नीट केले नाही, म्हणूनच आज त्याच्यावर ही पाळी आली आहे. आणि हे शब्द विठ्ठलच्या कानात शिशासारखे टोचत होते. एके दिवशी सावकाराने आपल्या गड्यांना पाठवून विठ्ठलच्या घरासमोर मोठा राडा केला आणि त्याने जाहीर केले की जर येत्या अमावस्येपर्यंत कर्जाची परतफेड झाली नाही तर तो विठ्ठलच्या वाडवडिलांची जमीन स्वतःच्या नावावर करून घेईल. ही बातमी ऐकून विठ्ठल पूर्णपणे खचला आणि तो रागाच्या भरात देवाला दोष देऊ लागला की त्यानेच त्याच्या कुटुंबाचे वाटोळे केले आहे.
सावित्रीने त्याला शांत करण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलचा संयम आता सुटला होता आणि त्याने संतापाच्या भरात घरातील देवाच्या मूर्तीसमोरून आपले तोंड फिरवले. त्याच रात्री विठ्ठलला स्वप्नात सोपान काका दिसले, जे अत्यंत दुःखी अवस्थेत एका वाळलेल्या झाडाखाली बसले होते आणि त्यांच्या डोळ्यांतून पाणी वाहत होते, पण ते काहीही बोलू शकत नव्हते. विठ्ठल दचकून जागा झाला आणि त्याला जाणीव झाली की त्याच्या आयुष्यात घडणाऱ्या या सर्व घटनांचा संबंध कुठेतरी त्याच्या पितरांशी आहे, पण त्याला नक्की काय करावे हे सुचत नव्हते. सावित्रीने त्याला सुचवले की आपण गावाबाहेर राहणाऱ्या नारायणबाबांना भेटायला हवे, कारण तेच आपल्या या संकटातून मार्ग काढू शकतील. विठ्ठलला सुरुवातीला हे पटले नाही, पण जेव्हा त्याने पाहिले की त्याची लाडकी गायसुद्धा अन्नाविना खंगून मरण्याच्या बेतात आहे, तेव्हा त्याने आपला अहंकार बाजूला सारला आणि सावित्रीच्या आग्रहाखातर नारायणबाबांच्या मठाकडे जाण्याचा निर्णय घेतला. प्रवासाला निघताना विठ्ठलच्या मनात असंख्य शंका होत्या की खरंच नारायणबाबांकडे त्याच्या प्रश्नाचे उत्तर असेल का आणि त्याचे नशीब पुन्हा एकदा पालटेल का. वाटेत त्याला अनेक लोक भेटले ज्यांनी त्याची थट्टा केली, पण विठ्ठलने कोणाकडेही लक्ष दिले नाही, कारण त्याच्या डोळ्यांसमोर फक्त वडिलांचा तो स्वप्नातील चेहरा आणि सावित्रीचे ते आर्त डोळे फिरत होते. सावित्रीने विठ्ठलच्या झोळीत जे काही उरलेले थोडेसे पीठ होते त्याचे 2 लाडू बांधून दिले आणि त्याला निरोप देताना तिच्या डोळ्यातून पडलेले ते थेंब विठ्ठलला अधिकच बळ देऊन गेले. विठ्ठलने चालताना आपल्या वडिलांच्या आठवणींना उजाळा दिला आणि त्याला आठवले की सोपान काका नेहमी म्हणायचे की माणसाने कधीही आपल्या पूर्वजांना विसरू नये, कारण त्यांचे आशीर्वाद हेच आपल्या जीवनाचे खरे अमृत असते. पण विठ्ठलने गरिबीच्या ओझ्याखाली दबून जाऊन याच सत्याकडे दुर्लक्ष केले होते आणि आता तो त्याच पापाचे प्रायश्चित्त घेण्यास सज्ज झाला होता. मठाच्या दिशेने जाताना त्याला वाटेत एक जुना वटवृक्ष दिसला, जिथे कधी काळी त्याचे वडील त्याला घेऊन यायचे आणि तिथे बसून विठ्ठलचा मनाला थोडी शांतता लाभली. पण पुढचा मार्ग अजून बराच कठीण होता. कडकडत्या उन्हात विठ्ठलची पावले मठाच्या दिशेने पडत होती, पण त्याच्या मनात विचारांचे काहूर माजले होते. अंगातील त्राण संपत आले होते आणि घसा कोरडा पडला होता. तरीही त्याने चालणे थांबवले नाही, कारण त्याच्या मागे सावकाराचा जाच आणि घराची दयनीय अवस्था सावलीसारखी धावत होती. वाटेत त्याला एक जुने पडके मंदिर दिसले, जे एकेकाळी समृद्ध असावे, पण आता तेथे केवळ शांतता आणि धुळीचे साम्राज्य होते. विठ्ठल तिथेच थकून बसला आणि त्याने सावित्रीने दिलेला तो एक लाडू काढला, पण त्याचे मन तो खायला धजावेना, कारण त्याला घरी उपाशी असलेल्या सावित्रीची आणि त्या खंगलेल्या गायीची आठवण येत होती. विठ्ठलने तो लाडू तसाच झोळीत ठेवला आणि मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊन देवाच्या मूर्तीसमोर डोकं टेकवलं. त्याच्या डोळ्यांतून आता अश्रू नाही तर जणू रक्ताच्या धारा वाहत होत्या. इतकी त्याची अगतिकता शिगेला पोहोचली होती. तो ओरडून देवाला विचारू लागला की हे विठ्ठला, तू माझ्याच नशिबात हे भोग का लिहिले आहेस? माझ्या वडिलांनी तर आयुष्यभर तुझेच नामस्मरण केले आणि कधीही कोणाचे वाईट चिंतले नाही, मग त्यांच्याच मुलाला आज अन्नासाठी काम होतात केले आहेस. जर तुला माझी भक्ती आणि माझ्या वडिलांचे पुण्य मान्य नसेल तर या संकटातून सुटण्याचा मार्ग तरी दाखव, नाहीतर माझा प्राण इथेच घे, कारण ही मानहानी आता मला सहन होत नाही. विठ्ठलचा तो आक्रोश त्या निर्जन मंदिरात घुमत होता, पण प्रतिसादाच्या जागी फक्त वाऱ्याची झुळूक येत होती. त्याचे शरीर थरथर कापत होते आणि उपासमारीमुळे त्याला ग्लानी येऊ लागली होती. तरीही त्याने हार मानली नाही आणि आपल्या देवाकडे आर्त साद घातली की जोपर्यंत तू मला मार्ग दाखवत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. त्याचवेळी त्याला मंदिरातून एक विलक्षण सुवास येऊ लागला, जो सोपान काकांच्या अंगाला यायचा. तसाच तो चंदनाचा सुवास होता. विठ्ठलला अचानक असे जाणवले की त्याचे वडील तिथेच कुठेतरी त्याच्या आसपास आहेत आणि त्याला धीर देत आहेत. त्याने डोळे पुसले आणि पुन्हा एकदा प्रवासाला सुरुवात केली, कारण त्याला आता खात्री पटली होती की त्याची ही हाक रिकामी जाणार नाही. प्रवासात त्याला तहान लागली, तेव्हा एका पांथस्थाने त्याला पाणी दिले आणि विचारले की बाबा, कुठे निघालात? तेव्हा विठ्ठलने आपली सर्व व्यथा त्याला सांगितली. त्या पांथस्थाने हसून म्हटले की लेकरा, जेव्हा माणसाची सहनशक्ती संपते तेव्हाच ईश्वराची करुणा सुरू होते. तू फक्त चालत राहा. विठ्ठलला त्या शब्दांतून नवीन ऊर्जा मिळाली आणि त्याने पाहिले की समोरून मठाची पताका भडकत आहे. नारायणबाबांच्या मठाचे दर्शन होताच विठ्ठलच्या मनातली भीती थोडी कमी झाली, पण तरीही त्याला हेच वाटत होते की बाबा त्याला स्वीकारतील का आणि त्याच्या पापांचे क्षालन होईल का. विठ्ठलने मठाच्या प्रवेशद्वारावर पाय ठेवला आणि त्याला एक वेगळीच शांतता जाणवली, जी त्याने कित्येक महिन्यांपासून अनुभवली नव्हती.
तिथे बसलेले भक्त नामस्मरण करत होते आणि वातावरणात एक पवित्रता होती. विठ्ठलने दुरूनच पाहिले की नारायण बाबा एका मोठ्या वृक्षाखाली बसून शिष्यांना मार्गदर्शन करत आहेत आणि त्यांचे तेज पाहून विठ्ठलला आपोआपच साष्टांग नमस्कार घालण्याची इच्छा झाली. अशा प्रकारे विठ्ठल आपल्या अगतिकतेच्या सीमेवरून आता श्रद्धेच्या उंबरठ्यावर येऊन पोहोचला होता आणि त्याला जाणीव झाली की आता जे काही होईल ते ईश्वराच्या इच्छेनुसारच होईल. विठ्ठलने मठाच्या आवारात पाऊल ठेवले आणि त्याला एक विलक्षण शांतता जाणवली, जी त्याने कित्येक वर्षांत अनुभवली नव्हती. नारायण बाबांचे तेज पाहून त्याचे हात आपोआप जोडले गेले आणि तो अत्यंत नम्रतेने त्यांच्यासमोर जाऊन उभा राहिला. नारायण बाबांनी शांत नजरेने विठ्ठलकडे पाहिले, जणू त्यांना त्याच्या मनातील सर्व दुःख आधीच ठाऊक होते. त्यांनी विठ्ठलला जवळ बोलावले आणि विचारले की लेकरा, इतक्या लांबून कोणत्या संकटाचे ओझे घेऊन आला आहेस? विठ्ठलने हुंदका देत बाबांच्या पायावर डोके टेकले आणि आपल्या घरातील गरिबी, शेतातील दुष्काळ आणि सोपान काकांच्या स्वप्नातील त्या व्याकुळ चेहऱ्याबद्दल सर्व काही मोकळेपणाने सांगितले. नारायण बाबांनी त्याचे बोलणे शांतपणे ऐकून घेतले आणि हसत म्हणाले की विठ्ठल, संकटे ही देवाने दिलेली नसून ती तुझ्या पितरांच्या अतृप्त आत्म्याची हाक असू शकते. त्यांनी स्पष्ट केले की तुझे वडील सोपान काका हे पुण्यवान होते, पण त्यांच्या मृत्यूनंतर तू अगतिकतेमुळे आणि गरिबीमुळे तुझे जे काही कर्तव्य होते त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. जोपर्यंत पितरांचे ऋण फिटत नाही तोपर्यंत घरात लक्ष्मी नांदत नाही आणि संकटांची मालिका थांबत नाही. दर्श अमावस्येचा महिमा सांगताना बाबा म्हणाले की ही तीच तिथी आहे जेव्हा पूर्वज पृथ्वीवर आपल्या वंशजांना आशीर्वाद देण्यासाठी येतात आणि जर त्यांना मान दिला गेला नाही तर ते दुःखी होऊन परत जातात, ज्यामुळे घरात दोष निर्माण होतात. विठ्ठलला आपली चूक लक्षात आली आणि त्याला स्वतःचीच लाज वाटू लागली, कारण त्याने केवळ गरिबीचा विचार केला, पण ज्या पितरांनी त्याला जन्म दिला त्यांच्या मुक्तीचा विचार केला नव्हता. नारायण बाबांनी त्याला धीर दिला की अजूनही वेळ गेलेली नाही आणि येणाऱ्या दर्श अमावस्याला जर त्याने मनापासून आणि श्रद्धेने विधी केले तर सर्व संकटे दूर होतील. विठ्ठलच्या मनात आता एक नवीन आशेचा किरण निर्माण झाला होता आणि त्याला वाटू लागले की नारायण बाबांच्या रूपाने देवानेच त्याला हा मार्ग दाखवला आहे. मठातील भक्तांनी त्याला प्रसाद दिला आणि बाबांच्या आशीर्वादाने विठ्ठलच्या शरीरात जणू नवीन चैतन्य संचारले. त्याने मनोमन निश्चय केला की आता काहीही झाले तरी तो आपल्या वडिलांच्या आणि पितरांच्या शांतीसाठी योग्य ते विधी पूर्ण करेल आणि सावित्रीसह आपल्या संसारावर आलेले हे सावट दूर करेल. नारायण बाबांनी त्याला विधींची माहिती देताना सांगितले की ही केवळ व्रतकथा नसून ती एक भक्ती आहे, जी तुझ्या 7 पिढ्यांना उद्धरून नेईल आणि तुझ्या सात्विक कर्माचे फळ तुला नक्कीच मिळेल. अशा प्रकारे विठ्ठल आणि नारायण बाबा यांची ही पहिली भेट त्याच्या आयुष्याला एक नवे वळण देणारी ठरली. नारायण बाबांनी विठ्ठलच्या खांद्यावर हात ठेवला आणि अतिशय गंभीर सुरात सांगायला सुरुवात केली की विठ्ठल, या जगात आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हा आपल्यासोबत 3 महत्त्वाची ऋणे घेऊन येतो, ज्यात देवऋण, ऋषीऋण आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पितृऋण असते. तुझे वडील सोपान काका हे पुण्यवान होते यात शंकाच नाही, पण मनुष्याच्या काही इच्छा किंवा काही अधुरी राहिलेली कर्तव्ये त्याला मृत्यूनंतरही या पृथ्वीच्या पाशात अडकवून ठेवतात आणि जोपर्यंत त्यांचे वंशज श्रद्धेने त्यांचे स्मरण करून त्यांना मुक्तीचा मार्ग दाखवत नाहीत तोपर्यंत त्या आत्म्याला शांती लाभत नाही. तुझ्या कुटुंबावर असलेला हा पितृदोष केवळ गरिबीचे कारण नसून तो तुझ्या पूर्वजांच्या व्याकुळतेचे लक्षण आहे, कारण जेव्हा पितृदेव तृप्त नसतात तेव्हा घरातील बरकत निघून जाते आणि सतत कटकटी, आजारपण आणि आर्थिक संकट उभी राहतात. नारायण बाबांनी विठ्ठलला समजावून सांगितले की तू तुझ्या वडिलांचे उत्तर कार्य केवळ एक विधी म्हणून केले असावे, पण त्यात जी आर्तता आणि भक्ती असायला हवी होती ती कुठेतरी कमी पडली आणि म्हणूनच सोपान काकांचे स्वप्न तुला वारंवार पडत आहे. पितृदोषाचा परिणाम केवळ तुझ्यावरच नाही तर तुझ्या येणाऱ्या पिढ्यांवरही होऊ शकतो, पण घाबरण्याचे कारण नाही, कारण दर्श अमावस्या ही अशी वेळ आहे जेव्हा तू तुझे हे ऋण फेडू शकतोस. विठ्ठलला हे ऐकून आश्चर्याचा धक्का बसला, कारण त्याने आजवर या गोष्टींचा विचारच केला नव्हता. त्याला वाटायचे की केवळ कष्ट केले की सर्व काही मिळते, पण आज त्याला समजले की जीवनातील प्रगतीसाठी अदृश्य शक्तींचा आणि पूर्वजांच्या आशीर्वादाचे पाठबळ असणे किती आवश्यक आहे. नारायण बाबांनी पुढे सांगितले की विठ्ठल, तू आजवर जे काही सोसलेस ते कदाचित तुला या मार्गावर आणण्यासाठीच ईश्वराने रचलेली ही एक लीला होती.
आणि आता तुला तुझ्या पितरांच्या मुक्तीसाठी एका कडक व्रताचे पालन करावे लागेल. सावित्रीने तुला इथे पाठवले हे तुझे सुदैव आहे, कारण तिच्या रूपाने तुझ्या घरात साक्षात लक्ष्मीचे अंश आहे. पण पितृदोषामुळे तिलाही दुःख सहन करावे लागत आहे. विठ्ठलचे डोळे उघडले होते आणि त्याने मनोमन निश्चय केला की तो आता नारायण बाबांनी सांगितलेला प्रत्येक शब्द प्रमाण मानेल आणि आपल्या वडिलांना आणि पूर्वजांना तो सन्मान देईल ज्याचे ते अधिकारी आहेत. बाबांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला आणि सांगितले की उद्यापासून तुझ्या नवीन प्रवासाची आणि कर्माची सुरुवात होईल, ज्याने तुझ्या नशिबाची रेखा बदलून जाईल. नारायण बाबांनी विठ्ठलला जवळ बसवले आणि दर्श अमावस्येच्या विधींचे महत्त्व सांगताना म्हटले की विठ्ठल ही तिथी साधीसुधी नसून ती पितरांच्या तृप्तीचे महाद्वार आहे आणि या दिवशी पवित्र नदीवर जाऊन स्नान करणे हे शरीरासोबत आत्म्याच्या शुद्धीसाठीही अत्यंत आवश्यक असते. जेव्हा तू नदीच्या शीतल पात्रात डुबकी लावतोस तेव्हा तुझ्यावरील अनेक जन्मांचे दोष आणि संताप वाहून जातात. पण खरी भक्ती सुरू होते ती त्यानंतरच्या तर्पण विधीमध्ये. बाबांनी विठ्ठलला समजावून सांगितले की हातामध्ये दर्भ आणि काळे तीळ घेऊन जेव्हा आपण आपल्या पितरांचे नाव घेऊन जलांजली अर्पण करतो तेव्हा ते पाणी थेट पितृलोकातील तहानलेल्या पूर्वजांपर्यंत पोहोचते आणि त्यांची तृप्ती होते. पितरांना अन्नापेक्षाही तुमच्या श्रद्धेच्या पाण्याचे आणि कृतज्ञतेचे मोल अधिक असते, कारण या एका विधीमुळे ते संतुष्ट होऊन आपल्या वंशाला आशीर्वाद देतात, ज्यामुळे घरातील दारिद्र्य नष्ट होते आणि रखडलेली कामे मार्गी लागतात. नारायण बाबांनी विठ्ठलला बजावून सांगितले की तर्पण करताना तुझे मन पूर्णपणे शांत आणि विचारविरहित असावे, कारण तुझ्या मनात असलेले भावच पितरांपर्यंत पोहोचत असतात आणि जर तू हे विधी पूर्ण श्रद्धेने केलेस तर तुझ्या घरावरील ते काळकुट्ट सावट कायमचे निघून जाईल. विठ्ठल हे सर्व मोठ्या एकाग्रतेने ऐकत होता आणि त्याला आता समजले होते की नदीकाठी केले जाणारे हे साधे वाटणारे विधी त्याच्या जीवनातील सर्वात मोठे परिवर्तन घडवून आणणार आहेत. बाबांनी त्याला सांगितले की दर्श अमावस्येच्या सूर्योदयापूर्वी तू पवित्र नदीच्या तीरावर पोहोचले पाहिजेस आणि तिथे पितरांचे स्मरण करून त्यांना घराकडे येण्याचे आमंत्रण दिले पाहिजेस, कारण जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा साक्षात लक्ष्मी त्या घरात निवास करते. विठ्ठलच्या मनात आता या विधीबद्दल एक आदर आणि ओढ निर्माण झाली होती आणि त्याने नारायण बाबांच्या मार्गदर्शनाखाली हा पवित्र प्रवास पूर्ण करण्याचा दृढ संकल्प केला. नारायण बाबांचा निरोप घेऊन विठ्ठल जेव्हा घराकडे परतला तेव्हा त्याच्या डोळ्यांत एक वेगळीच चमक होती आणि त्याच्या चालण्यात एक प्रकारचा निश्चय होता. घरी पोहोचल्यावर त्याने सावित्रीला बाबांनी सांगितलेला सर्व वृत्तांत सांगितला आणि दर्श अमावस्येला पवित्र नदीवर जाण्याच्या आपल्या संकल्पाबद्दल सांगितले. सावित्रीच्या डोळ्यांत आनंदाश्रू उभे राहिले, कारण तिला माहीत होते की आता त्यांच्या आयुष्यातील काळोख दूर होण्याची वेळ आली आहे. विठ्ठलने प्रवासासाठी अत्यंत साधेपणाने तयारी केली. त्याने अंगावर एक जुने धोतर आणि खांद्यावर सोपान काकांचा तो फाटका उपरण घेतलं, जे त्याला त्यांच्या अस्तित्वाची सतत जाणीव करून देत असे. घरात धान्याचा साठा नव्हता, म्हणून त्याने केवळ पिण्याचे पाणी आणि वाटेत खाण्यासाठी सावित्रीने बनवलेली एखादी भाकरी सोबत घेतली. प्रवासाला सुरुवात करताना आकाशात ढग जमा झाले होते आणि सोसाट्याचा वारा सुटला होता, जणू नियती त्याची परीक्षा घेत होती. गाव ओलांडून तो जेव्हा जंगलाच्या वाटेला लागला तेव्हा रस्ता अत्यंत खडतर आणि काट्याकुट्यांचा होता, पण विठ्ठलच्या मनात फक्त वडिलांचा तो व्याकुळ चेहरा आणि नारायण बाबांचे शब्द घुमत होते. चालता चालता त्याच्या पायात काटा रुतला आणि रक्ताची धार लागली, पण त्याने त्या वेदनेकडे दुर्लक्ष केले, कारण त्याचे ध्येय खूप मोठे होते. वाटेत त्याला एका ठिकाणी अडवून काही चोरांनी त्याचे कपडे आणि झोळी हिसकावण्याचा प्रयत्न केला, पण विठ्ठलने मोठ्या धैर्याने त्यांना सांगितले की माझ्याकडे देण्यासारखे काहीही धन नाही, पण माझ्या पितरांचे आशीर्वाद माझ्यासोबत आहेत. चोरांना त्याच्या डोळ्यांतील ते तेज पाहून नवल वाटले आणि त्यांनी त्याला हानी न पोहोचवता पुढे जाऊ दिले. पुढे गेल्यावर त्याला एका मोठ्या नाल्याचा सामना करावा लागला, ज्याचे पाणी पावसाने वाढले होते आणि तो ओलांडणे अत्यंत धोक्याचे होते. पण विठ्ठलने विठ्ठल विठ्ठल असा नामघोष करत त्या प्रवाहात पाऊल ठेवले आणि आश्चर्य म्हणजे त्याला त्या पुरातून सुरक्षित वाट मिळाली. रात्रीच्या वेळी एका झाडाखाली विसावा घेताना त्याला भीतीदायक आवाज ऐकू आले आणि मन विचलित होऊ लागले, पण त्याने सोपान काकांचे स्मरण केले आणि त्याला असे जाणवले की त्याचे वडील अदृश्य रूपात त्याच्या पाठीशी उभे आहेत.
अन्ना वाचून त्याचे शरीर थकले होते, पण त्याच्या मनातील भक्तीची ज्योत अधिकच प्रज्वलित होत होती. अशा अनेक अडथळ्यांवर मात करत विठ्ठल त्या पवित्र नदीच्या दिशेने मार्गक्रमण करत राहिला, जिथे त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठे परिवर्तन घडणार होते. आणि या प्रवासाने त्याला केवळ शारीरिकच नाही तर मानसिकदृष्ट्याही अधिक बलवान बनवले होते. सूर्योदयाची ती सोनेरी किरणे हळूहळू क्षितिजावर उमटू लागली होती आणि विठ्ठल अखेर त्या पवित्र नदीच्या तीरावर पोहोचला होता, जिथे दर्श अमावस्येचा महिमा साक्षात अनुभवायला मिळणार होता. त्याने पावन नदीच्या संथ वाहणाऱ्या पाण्यात पाऊल ठेवले आणि नारायण बाबांच्या शब्दांचे स्मरण करून श्रद्धापूर्वक स्नान केले. त्याच्या शरीराचा थकवा जणू त्या प्रवाहाने क्षणात धुवून नेला होता आणि त्याचे मन एका अनामिक आनंदाने भरून आले होते. स्नानानंतर त्याने ओल्या वस्त्रानेच नदी काठावर बसून हातामध्ये दर्भ आणि काळे तीळ घेतले आणि आपल्या पितरांचे म्हणजेच सोपान काकांचे नाव घेऊन आर्ततेने जलांजली देण्यास सुरुवात केली. विठ्ठलने डोळे मिटले तेव्हा त्याला आपल्या समोर सोपान काका उभे आहेत असे भासू लागले आणि त्याने मनापासून त्यांची क्षमा मागितली की बाबा, मला माफ करा. माझ्याकडून तुमच्या मुक्तीसाठी जे काही कर्तव्य चुकलं असेल ते आज मी पूर्ण श्रद्धेने करत आहे. त्याने प्रत्येक वेळी जेव्हा तर्पयामी म्हटले तेव्हा त्याला असे जाणवले की नदीचे पाणी जणू त्याच्या पितरांच्या तृष्णेचे शमन करत आहे आणि वातावरणात एक दिव्य ऊर्जा निर्माण झाली आहे. आजूबाजूला असलेल्या इतर भक्तांची गर्दी असूनही विठ्ठलला मात्र तिथे केवळ स्वतःचे पितृलोक आणि वडिलांच्या आशीर्वादाची जाणीव होत होती. त्याने आपल्या पूर्वजांच्या 7 पिढ्यांचे स्मरण केले आणि प्रार्थना केली की या दर्श अमावस्येच्या शुभ मुहूर्तावर आपण प्रसन्न होऊन आमच्या कुटुंबावरील सर्व दुःखाचे सावट दूर करावे. विठ्ठलच्या अंतर्मनातून निघालेली ती आर्तसाद थेट पितृलोकापर्यंत पोहोचली असावी, कारण त्या क्षणी आकाशातून एक शुभ्र पक्षी येऊन विठ्ठलने अर्पण केलेल्या अन्नाचा स्वीकार करू लागला, जो पितरांच्या तृप्तीचा एक मोठा संकेत मानला जातो. विठ्ठलचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले, कारण त्याला समजले होते की त्याची भक्ती आणि नारायणबाबांचे मार्गदर्शन फळाला आले आहे आणि आता त्याच्या पितरांना मुक्तीचा मार्ग मोकळा झाला आहे. विठ्ठलने नदीकाठची ती पवित्र माती आपल्या कपाळाला लावली आणि सोपान काकांचा तो उपरण घट्ट पकडून मनोमन कृतज्ञता व्यक्त केली की आज खऱ्या अर्थाने त्याचे पितृऋण फिटले आहे. विठ्ठलने वाळूमध्ये बसून पितरांचे नाव घेऊन दर्भावर पाणी सोडताना स्वतःच्या आयुष्यातील सर्व कष्टांचे विस्मरण केले, कारण त्याला आता एक वेगळीच शांती आणि तृप्ती जाणवत होती. नदीच्या लाटांचा तो नाद जणू पितरांचा आशीर्वाद वाटत होता आणि विठ्ठलने मनोमन सावित्रीला आठवले, जिला आता सुखाचे दिवस पाहायला मिळणार होते. विठ्ठलने नारायणबाबांनी सांगितल्याप्रमाणे विधी पूर्ण करून मनोभावे नमस्कार केला आणि त्याला असे वाटले की जणू त्याच्या खांद्यावरील तो जड ओझं कायमचं निघून गेला आहे आणि त्याचे शरीर आता फुलासारखे हलके झाले आहे. अशा प्रकारे विठ्ठलने त्या पवित्र नदीच्या तीरावर आपल्या श्रद्धेची आणि भक्तीची पराकाष्ठा केली होती आणि आता तो एका नवीन भविष्याकडे जाण्यास सज्ज झाला होता. विठ्ठलने जेव्हा नदीच्या तीरावर दर्भावर पितरांसाठी पिंडाचे दान केले आणि मनोभावे हात जोडले तेव्हा निसर्गामध्ये एक अनाकलनीय शांतता पसरली. आजूबाजूला शेकडो लोक विधी करत होते, पण विठ्ठलच्या भोवती जणू एक अदृश्य कवच निर्माण झाले होते, ज्यामुळे बाहेरील कोणताही आवाज त्याच्या कानावर पडत नव्हता. विठ्ठलने डोळे मिटून सोपान काकांचे स्मरण केले आणि त्याच क्षणी त्याला एक दिव्य सुगंध जाणवू लागला, जो एखाद्या साध्या चंदनाचा नव्हता तर तो स्वर्गीय पारिजातकाचा असावा असे वाटत होते. विठ्ठलने हळूच डोळे उघडले तेव्हा त्याला समोर जे दिसले त्यावर त्याचा विश्वासच बसेना, कारण त्याने अर्पण केलेल्या पिंडाच्या अगदी जवळ एक पांढरी शुभ्र गाय येऊन उभी राहिली होती, जिच्या डोळ्यात कमालीची माया आणि शांतता होती. विठ्ठलच्या मनात आले की कदाचित हीच ती वेळ आहे ज्याची नारायणबाबांनी जाणीव करून दिली होती आणि त्याने थरथरत्या हाताने त्या गायीला नमस्कार केला. अचानक आकाश निरभ झाले आणि विठ्ठलला त्या गायीच्या प्रतिमेमध्ये सोपान काकांचे हसरे रूप दिसू लागले, जे त्याला आशीर्वादाचा हात दाखवून म्हणत होते की लेकरा, आता तुझे सर्व कष्ट संपले आहेत. ही केवळ एक दृष्टी नव्हती तर ती एक अलौकिक अनुभूती होती, कारण विठ्ठलच्या अंगावर एका क्षणात रोमांच उभे राहिले आणि त्याचे संपूर्ण शरीर चैतन्याने न्हावून निघाले. त्या गायीने अत्यंत आनंदाने तो पिंड ग्रहण केला आणि विठ्ठलच्या डोक्याला आपला स्पर्श केला, जो स्पर्श विठ्ठलला त्याच्या वडिलांच्या स्पर्शासारखाच वात्सल्याने भरलेला वाटला. आजूबाजूचे लोक हे दृश्य पाहून थक्क झाले,
कारण त्या गर्दीत ती गाय केवळ विठ्ठलपाशीच आली होती आणि तिचे ते तेज पाहून सर्वांना मनोमन समजले की या भक्ताचे पितृऋण आज खऱ्या अर्थाने फिटले आहे. त्याचवेळी नदीच्या पात्रातून एक लहानशी लाट आली आणि विठ्ठलने ठेवलेले ते दर्भ आणि अक्षता आपल्यासोबत वाहून नेल्या. जणू काही गंगा मातेने स्वतःच त्याच्या पूजेचा स्वीकार केला होता. विठ्ठलला आता स्वतःच्या गरिबीचे किंवा भविष्यातील संकटांचे कोणतेही भय उरले नव्हते, कारण त्याला समजले होते की ज्याच्या पाठीशी पितरांचे आशीर्वाद असतात त्याला साक्षात काळही स्पर्श करू शकत नाही. त्याच्या अंतर्मनातून आता एकच शब्द उमटत होता, विठ्ठल विठ्ठल. आणि त्याला जाणवले की पितृपूजन हे केवळ एक कर्म नसून ती मोक्षाची पायरी आहे. ही अद्भुत घटना विठ्ठलच्या जीवनातील सर्वात मोठे वळण ठरली होती. कारण ज्या विठ्ठलने संतापाच्या भरात देवाकडे पाठ फिरवली होती, आज तोच विठ्ठल भक्तीच्या परमोच्च शिखरावर उभा होता. विठ्ठलने पाहिले की ती गाय आता हळूहळू दूर जात आहे आणि तिच्या पावलांच्या खुणांमधून एक सात्विक प्रकाश दरवळत आहे, जो त्याला पुढच्या आयुष्याचा मार्ग दाखवित होता. त्याने कृतज्ञतेने पुन्हा एकदा त्या पवित्र मातीला स्पर्श केला आणि मनोमन सोपान काकांना निरोप दिला की आता मी तुमच्या आशीर्वादाने आनंदी राहीन. या अलौकिक प्रसंगामुळे विठ्ठलच्या मनात असलेली सर्व संभ्रमाची जळमटी निघून गेली होती आणि त्याला साक्षात ईश्वराच्या अस्तित्वाची प्रचिती आली होती. विठ्ठल नदीच्या काठावर डोळे मिटून शांत उभा होता आणि त्याला आपल्या अंतर्मनात एका दिव्य प्रकाशाचे दर्शन झाले, ज्याने त्याच्या संपूर्ण अस्तित्वाला व्यापून टाकले होते. त्या क्षणी त्याला कोणाचे तरी बोलणे ऐकू आले, पण ते कानाने नव्हे तर थेट हृदयाला भिडणारे होते, कारण ते साक्षात सोपान काकांचे स्वर होते, जे अत्यंत आनंदाने आणि तृप्तीने विठ्ठलला आशीर्वाद देत होते. सोपान काकांचा तो परिचित आवाज म्हणाला की लेकरा, आज तुझ्या निष्ठेमुळे आणि श्रद्धेमुळे आमचे सर्व पितृलोक उजळून निघाले आहेत आणि आम्ही तुझ्यावर पूर्णपणे प्रसन्न झालो आहोत. विठ्ठलच्या अंगावर सात्विक रोमांच उभे राहिले आणि त्याला असे जाणवले की जणू त्याच्या वडिलांचा हात त्याच्या डोक्यावर आहे, जो त्याला सांगत आहे की आता तुझे दारिद्र्य आणि संकटे संपली आहेत, कारण ज्याच्यावर पितरांचा आशीर्वाद असतो त्याच्या घरी साक्षात लक्ष्मीचा वास असतो. विठ्ठलला त्याच्या आयुष्यातील सर्व दुःखे आता अगदी छोटी वाटू लागली होती, कारण त्याला पितरांचे ते अक्षय पाठबळ लाभले होते, जे 7 पिढ्यांपर्यंत त्याचे रक्षण करणार होते. आकाशातून जणू अदृश्य पुष्पवृष्टी होत असल्याचा भास विठ्ठलला झाला आणि त्याच्या मनातील सर्व शंका आणि भीती कायमची नष्ट झाली. त्याने पाहिले की नदीचे पाणी आता सोन्यासारखे चमकत आहे आणि वाऱ्याची प्रत्येक झुळूक त्याला कल्याणाचा संदेश देत आहे. विठ्ठलने मनोमन नारायण बाबांचे आभार मानले, कारण त्यांच्याच मार्गदर्शनामुळे त्याला ही अपूर्व प्राप्ती झाली होती आणि त्याने निश्चय केला की तो आता आयुष्यभर आपल्या पितरांच्या स्मरणात सात्विक मार्गाने वाटचाल करेल. पितरांच्या या प्रत्यक्ष आशीर्वादाने विठ्ठलच्या चेहऱ्यावर एक असे तेज आले होते, जे पाहून तिथे उपस्थित असलेले इतर लोकही त्याच्याकडे आदराने पाहू लागले होते. आणि विठ्ठलला आता जाणीव झाली होती की तो केवळ एक सामान्य शेतकरी नसून तो आपल्या पूर्वजांच्या पुण्याईचा वारसदार आहे. विठ्ठलने त्या पवित्र क्षणाचे महत्त्व ओळखून पुन्हा एकदा साष्टांग नमस्कार घातला आणि त्याच्या डोळ्यातून वाहणारे ते आनंदाश्रू नदीच्या पात्रात मिसळून गेले, जणू त्याने आपली सर्व कृतज्ञता निसर्गाला अर्पण केली होती. आता विठ्ठलच्या मनात कसलीही उणीव उरली नव्हती, कारण त्याला जे हवे होते त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असे पितरांचे प्रेम आणि आशीर्वाद लाभले होते, जे त्याच्या जीवनाचा खरा आधार बनणार होते. विठ्ठलने जेव्हा आपल्या गावाच्या वेशीवर पाऊल ठेवले तेव्हा त्याला हवेत एक वेगळाच सुगंध आणि ताजेपणा जाणवला. त्याच्या मनातील भीती आता पूर्णपणे मावळली होती आणि तो अत्यंत उत्साहाने आपल्या घराच्या दिशेने चालू लागला. वाटेत भेटणाऱ्या गावकऱ्यांच्या नजरेतही आज उपहासाऐवजी एक प्रकारचे कुतूहल आणि आदर दिसत होता. विठ्ठलने घराच्या अंगणात प्रवेश केला तेव्हा त्याला धक्काच बसला, कारण गवत आणि कचऱ्याने माखलेले ते अंगण आता स्वच्छ आणि सुंदर दिसत होते. सावित्रीने घरासमोर एक मोठी आणि देखणी रांगोळी काढली होती आणि तुळशी वृंदावनापाशी दिवा जळत होता. विठ्ठलला पाहताच सावित्रीच्या डोळ्यात आनंदाश्रू उभे राहिले आणि तिने धावत येऊन त्याचे स्वागत केले. तिने सांगितले की ज्या दिवसापासून विठ्ठल नदीवर विधी करण्यासाठी गेला होता त्याच दिवसापासून घरातील वातावरण अचानक बदलू लागले आणि तिच्या मनातील नैराश्य दूर होऊन एक नवीन उभारी मिळाली. घरात आता अन्नाचा तुटवडा नव्हता, कारण शेजारी पाजारी जे कधी काळी पाठ फिरवून वागायचे ते आता स्वतःहून मदतीला धावून येत होते.
विठ्ठलने घरात प्रवेश केला तेव्हा त्याला सोपान काकांच्या तसबिरीसमोर एक विलक्षण तेज जाणवले आणि त्याला खात्री पटली की हे सर्व पितरांच्या आशीर्वादानेच घडत आहे. घराच्या कोपऱ्यात असलेली ती जुनी कणगी आता धान्याने भरू लागली होती आणि विठ्ठलला जाणवले की त्याच्या गरिबीचे दिवस आता कायमचे संपले आहेत. सावित्रीने विठ्ठलला सांगितले की गावातील सावकाराने निरोप पाठवला आहे की तो स्वतः विठ्ठलला भेटायला येणार आहे, कारण त्याला त्याच्या वागण्याचा पश्चाताप झाला आहे. हे ऐकून विठ्ठलला नारायण बाबांच्या शब्दांची आठवण आली की जेव्हा पितर प्रसन्न होतात तेव्हा संपूर्ण सृष्टी तुमच्या कल्याणासाठी झटू लागते. विठ्ठलने सावित्रीच्या साथीने मनोभावे कुलदेवतेचे आणि पितरांचे दर्शन घेतले आणि घरामध्ये एका सुखद भविष्याची नांदी सुरू झाली. विठ्ठलने दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्या शेतात पाऊल ठेवले आणि त्याच्या डोळ्यांवर त्याचा विश्वासच बसेना, कारण ज्या जमिनीला भीषण भेगा पडल्या होत्या आणि जी जमीन ओसाड झाली होती तिथे आता हिरवेगार पीक डोलत होते. केवळ एका रात्रीत निसर्गाने जणू चमत्कार घडवला होता, कारण ढगांनी भरून आलेले आकाश आता सोन्यासारख्या उन्हात नाहून निघाले होते आणि पिकांवरील दवबिंदू मोत्यांसारखे चमकत होते. विठ्ठलने जमिनीला स्पर्श केला तेव्हा त्याला ती माती अत्यंत मऊ आणि सुपीक जाणवली आणि त्याला खात्री पटली की हे केवळ पाऊस पडल्यामुळे झाले नसून त्याच्या पितरांनी जमिनीला दिलेला हा आशीर्वाद आहे. शेतात इतके सुंदर आणि जोमदार पीक आले होते की संपूर्ण गावातील लोक ते पाहण्यासाठी गर्दी करू लागले आणि प्रत्येक जण विठ्ठलच्या भाग्याचे कौतुक करू लागला. सावकाराने विठ्ठलच्या घरी येऊन त्याची माफी मागितली आणि त्याचे सर्व कर्ज माफ करून टाकले. इतकेच नाही तर त्याने विठ्ठलला सन्मानाने नवीन बैलजोडीसुद्धा भेट दिली. विठ्ठलच्या घरात आता अन्नाची आणि धनाची कोणतीही कमतरता उरली नव्हती आणि सावित्रीने आपल्या सुखी संसाराचे स्वप्न सत्यात उतरताना पाहिले. विठ्ठलने मिळालेल्या उत्पन्नाचा काही भाग गरीब आणि गरजूंना वाटण्याचा निर्णय घेतला, कारण नारायण बाबांनी सांगितले होते की संपत्तीचा विनियोग धर्मासाठी केला तरच ती टिकते. सोपान काकांच्या स्मरणात विठ्ठलने गावाला एक नवीन विहीर बांधून देण्याचे ठरवले, जेणेकरून भविष्यात कोणालाही पाण्यासाठी वणवण करावी लागणार नाही. विठ्ठलचे आयुष्य आता पूर्णपणे बदलले होते आणि त्याच्या चेहऱ्यावरचे ते दारिद्र्याचे सावर जाऊन तिथे एक सात्विक समाधान झळकू लागले होते. शेतातील ते सोनेरी पीक जणू विठ्ठलच्या श्रद्धेचे आणि पितृपूजनाचे गोड फळ होते, ज्याने त्याच्या कुटुंबाला केवळ आर्थिकच नाही तर मानसिक समृद्धीही मिळवून दिली होती. अशा प्रकारे विठ्ठलच्या आयुष्यात सुखाचे आणि समृद्धीचे वारे वाहू लागले होते. विठ्ठल आणि सावित्रीच्या आयुष्यात आता सुबत्ता आली होती, पण त्यांनी आपले जुने दिवस आणि नारायण बाबांची शिकवण कधीच विसरली नाही. त्यांनी ठरवले की आपल्या वाट्याला आलेले हे सुख केवळ आपल्यापुरते मर्यादित न ठेवता ते समाजाच्या कामी आले पाहिजे, कारण पितरांचे आशीर्वाद तेव्हाच खऱ्या अर्थाने फळाला येतात जेव्हा आपण इतरांचे अश्रू पुसतो. सोपान काकांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांनी गावात एक मोठी धर्मशाळा बांधली, जिथे दूरवरून येणाऱ्या प्रवाशांना आणि साधुसंतांना राहण्याची आणि भोजनाची मोफत सोय करण्यात आली. सावित्रीने स्वतः पुढाकार घेऊन गावातील गरीब स्त्रियांसाठी एक केंद्र सुरू केले, जिथे त्यांना भजन, कीर्तन आणि हाताला काम मिळेल असे छोटे उद्योग शिकवले जायचे. विठ्ठलने आपल्या शेतातील उत्पन्नाचा एक निश्चित हिस्सा दर अमावस्येला अन्नदानासाठी राखून ठेवला होता, ज्यामुळे गावात आता कोणीही उपाशी झोपत नसे. विठ्ठलने गावातील विहीर दुरुस्त करून घेतली आणि पाण्याचे हौद बांधले, जेणेकरून मुक्या प्राण्यांनाही पाणी मिळेल. आणि या समाजकार्यामुळे विठ्ठल आणि सावित्रीचे नाव केवळ गावातच नव्हे तर पंचक्रोशीत आदराने घेतले जाऊ लागले. लोक म्हणायचे की सोपान काकांसारखाच त्यांचा मुलगाही आता पुण्याचे काम करत आहे आणि यामुळे त्यांच्या पितरांना स्वर्गातही नक्कीच मोठे समाधान मिळत असेल. विठ्ठलने पाहिले की जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने इतरांना मदत करतो तेव्हा आपल्या मनाला मिळणारी शांती ही कोणत्याही धनापेक्षा मोठी असते. त्यांनी गावातील लहान मुलांसाठी एक पाठशाळा सुरू केली, जिथे त्यांना धार्मिक संस्कार आणि नीतिमूल्ये शिकवली जात असत, जेणेकरून पुढची पिढीही आपल्या संस्कृतीचा अभिमान बाळगेल. सावित्रीने आपल्या घराचे दरवाजे नेहमीच गरजू लोकांसाठी उघडे ठेवले होते आणि त्यांच्या या परोपकारी वृत्तीमुळे गावात एक वेगळीच एकता निर्माण झाली होती. दर अमावस्येला ते दोघे मिळून नदीकाठी जाऊन गरिबांना वस्त्रदान आणि अन्नदान करत असत, ज्यामुळे पितृऋण फेडण्याचा त्यांचा संकल्प अधिकच दृढ होत गेला. विठ्ठलला आता हे उमजले होते की भक्ती म्हणजे केवळ पूजार्चा नव्हे तर दीनदुबळ्यांची सेवा करणे हीच खरी ईश्वर भक्ती आहे आणि या समाजकार्यातून मिळणारा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर सात्विक तेज निर्माण करत होता. विठ्ठल आणि सावित्रीच्या या भक्तिपूर्ण प्रवासाने संपूर्ण गावाला एका नवीन मार्गाची ओळख करून दिली
आणि दर्श अमावस्येचा तो पावन दिवस केवळ विठ्ठलसाठीच नव्हे तर संपूर्ण पंचकृषीसाठी श्रद्धेचा उत्सव बनला. नारायण बाबांच्या मार्गदर्शनाखाली विठ्ठलने जे पितृऋण फेडले होते त्याचे फळ त्याला सुख, शांती आणि अक्षय समृद्धीच्या रूपात मिळाले होते. सोपान काकांचा आत्मा आता मुक्त होऊन विठ्ठलच्या कुटुंबावर सदैव आशीर्वादाचा वर्षाव करत होता. कारण ज्या घरामध्ये पूर्वजांचा मान राखला जातो आणि निस्वार्थ भावनेने दानधर्म केला जातो तिथे साक्षात ईश्वराचा निवास असतो. विठ्ठलने आपल्या आयुष्यातील कष्टांतून हेच शिकले की गरिबी ही केवळ पैशांची नसते तर ती संस्कारांची असते. आणि जेव्हा आपण आपल्या मुळांशी म्हणजेच आपल्या पितरांशी जोडले जातो तेव्हाच जीवनाचे सार्थक होते. दर्श अमावस्येच्या या कथेने हेच सिद्ध केले की पितृपूजन हे केवळ एक धार्मिक कर्म नसून ती आपल्या पूर्वजांबद्दलची कृतज्ञता आहे जी आपल्या जीवनातील सर्व अडथळे दूर करण्याचे सामर्थ्य ठेवते. विठ्ठल आता आपल्या मुलाबाळांनाही याच संस्कारांची शिदोरी देत होता जेणेकरून भविष्यातही त्यांच्या कुळाची ही सात्विक परंपरा अखंड चालू राहील. सोपान काकांच्या तसबिरीसमोर जळणारा तो नंदादीप आता केवळ एका घरालाच नव्हे तर संपूर्ण गावाला भक्तीचा प्रकाश देत होता. आणि अशा प्रकारे विठ्ठलच्या संसाराचा हा प्रवास श्रद्धेतून मुक्तीकडे आणि गरिबीतून समृद्धीकडे यशस्वीपणे पूर्ण झाला. ही दर्श अमावस्या व्रतकथा जो कोणी श्रद्धेने वाचेल किंवा ऐकेल त्याच्या आयुष्यातील पितृदोष दूर होऊन त्याला सुखसमृद्धी लाभेल असा आशीर्वाद नारायण बाबांनी दिला होता. आणि विठ्ठलच्या जीवनाकडे पाहून गावकऱ्यांना या सत्याची प्रचिती आली होती. आशा आहे की सात्विक मराठीवरील ही भावपूर्ण आणि प्रेरणादायी व्रतकथा तुम्हाला नक्कीच आवडली असेल. जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन भक्तिमय कथांच्या प्रवासात आमच्याशी जोडले जाण्यासाठी आपल्या सात्विक मराठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि प्रत्येक नवीन कथेचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन नक्की दाबा. ही कथा तुम्हाला कशी वाटली किंवा तुमच्या मनात काही विचार असतील तर कमेंट बॉक्समध्ये जय हरी विठ्ठल लिहून आम्हाला नक्की कळवा. धन्यवाद.